बँकिंग नियमन कायद्यातील अन्यायकारक त्रुटीविरोधात संसदेत आवाज उठविणार खासदार भाऊसाहेब वाकचौरे. 28 मार्च 2026 बँकिंग नियमन कायद्यातील संचालक पात्रता व कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या अन्यायकारक तरतुदींच्या विरोधात संसदेत ठोस हस्तक्षेप करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मर्यादित अहमदनगर यांच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले होते. शहरातील पीपल्स बँक हॉल येथे 28 मार्च रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. विचार विनिमय करण्यात आला होता. बैठकीत उपस्थितांनी सांगितले की संचालकांच्या पात्रता व कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या नवीन तरतुदींमुळे बँकिंग क्षेत्रात प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता विशेष असून सहकारी बँकांना याचा मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रातील 80% सहकारी बँकांना याचा फटका बसून पर्यायाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून जाणार असल्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. असोसिएशनचे चेअरमन सत्यनजी मुंदडा यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर ही व्यथा मांडली. या संबंधित तरतुदीमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील संसदेत या प्रश्नावर आपण आवाज उठविणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सहकारी बँकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन देखील खासदार वाकचौरे यांनी दिले आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक कैलास शेठोळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की जी तरतूद केलेली आहे ही तरतूद अत्यंत बँकिंग क्षेत्रात धोकादायक आहे. या तरतुदीमुळे बँकिंग क्षेत्राला मोठे तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तरतूद लोकशाहीला मारक असून तत्काळ ती रद्द व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावर खासदार वाकचौरे म्हणाले की संसदेमध्ये वित्त मंत्र्याकडे हा विषय मांडून नक्कीच तोडगा काढेल असा विश्वास ठामपणे त्यांनी दिला आहे. या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन सत्यनजी मुंदडा, कोपरगाव पीपल्सचे चेअरमन सुनील बम, कैलास शेठोळे, धरमशेठ बागरेचा, नीरज काले, वसंत आव्हाड, सुनील बोरा, ॲडव्होकेट संजय भोगरे, भाऊसाहेब लोगरे, प्रतिभाताई शिलेदार, पीपल्स बँकेचे मॅनेजर जितेंद्र छाजेड, गौतम बँकेचे खेमनर साहेब आदी संचालक, पीपल बँकेचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी पीपल बँकेचे चेअरमन सुनील बम यांनी खासदार साहेब यांचे स्वागत करून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र चाचडी यांनी केले होते. आपलं महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आम्ही शेख अहिल्यानगर. करू चालू. केंद्र सरकारने जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये एक नवीन कायदा केला आहे की सहकारी बँकेतील संचालकांना 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ संचालकपदी राहता येणार नाही. अतिशय चुकीचा निर्णय आहे. 10 वर्षापेक्षा जास्त जे तज्ञ संचालक असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँका व्यवस्थित चालू शकतात. नवीन संचालक ज्यांना बँकेचं नॉलेज नाही ते बँक चांगल्या पद्धतीने चालू शकणार नाही. अतिशय चुकीचा असा निर्णय घेतला आणि दुर्दैवाने हा निर्णय फक्त सहकारी बँकांनाच लागून केला. सहकारी पतसंस्था नाही, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी नाही, आमदार खासदार नाही, असं कोणालाही हा नियम नाही. फक्त सहकारी बँकांनाच हा निर्णय लागू केला. अतिशय चुकीचा आहे. आम्ही कोर्टात गेलेलोच आहे, आम्ही निवेदन देतो आहे. परंतु लवकरात लवकर जर ह्यावर दुरुस्ती केली नाही तर अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन याच्यावर मोठं एक आंदोलन नक्कीच हाती घेणार आहे. आणि ह्या निर्णयामुळं जवळपास महाराष्ट्रातील 90% सहकारी बँका बंद पडतील आणि त्या बंद पडल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस येतील. त्याच्यामुळे हा चुकीचा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. आणि त्याच हिशोबाने आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एक निवेदन देतो आहे की त्यांनी असेंब्लीमध्ये हा प्रश्न मांडावा आणि त्याच्यात दुरुस्ती करून घ्यावी. त्या अनुषंगाने आज शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जिल्हा बँक असोसिएशन तर्फे आम्ही निवेदन दिले आहे. आणि वाकचौरे साहेबांनी सांगितलं आहे की योग्य ठिकाणी तुमचे म्हणणे आम्ही मांडू आणि असेंब्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित करून त्याचा मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि निश्चितच याची दखल घेतली जाईल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. 2020 मध्ये देशामध्ये सहकार कायद्यामध्ये बँकिंग रेग्युलेशनच्या माध्यमातून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये जी काही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की 10 वर्ष ज्या संचालकाचे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये होते त्यांना 10 वर्षानंतर अपात्र ठरवले आणि त्याचे काहीतरी केंद्र सरकारचे आदेश प्राप्त झाले आणि ज्यामुळे ज्यांनी
बँकिंग विश्व वाढवलं, बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड असं योगदान ज्यांचं आहे, अशीच माणसं जर घरी बसवली तर भविष्यामध्ये ह्या बँकिंग क्षेत्राला म्हणजे उतरती कळा लागायला काही वेळ लागणार नाही. पण हा निर्णय अत्यंत अविवेकी आहे, अत्यंत अपरिपक्व आहे. म्हणून या निर्णयावर परत फेर विचार होण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथे या ठिकाणी बँकेमध्ये सर्व संचालक मंडळ यांच्या समेत माझी बैठक चर्चा झाली. सगळेच या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांनी आपली मतं प्रतिपादन केली, मला निवेदन दिलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीची तड लावण्यासाठी मी देखील आजपासून प्रयत्न करणार आहे आणि संबंधित मंत्री, संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद करून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडेलच, परंतु सोडवण्याचा देखील भविष्यात मी निश्चितपणाने प्रयत्न करेल. हा काही खऱ्या आता नगर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ पूर्णपणे मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. त्याचे परिणाम नगर जिल्ह्यालाच आहे, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला भोगावे लागत आहे, भोगावे लागू नये म्हणून हा प्रयत्न निश्चितपणानं सुरू केलेला प्रयत्न यशस्वी हो अशी प्रार्थना. थँक्यू. नमस्कार.